विभागाच्या कंत्राटी कर्मचारी तसेच राज्याचे ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात नागपुरात झालेल्या बैठकीनंतर अखेर संप मागे घेण्यात आला आहे। कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सर्व प्रमुख मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली आणि लवकरच येत्या काही दिवसात यावर तोडगा काढण्यात येईल असं आश्वासन मिळाल्यानं आपण संप मागे घेत असल्याचं कंत्राटी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं। आज जो निर्णय आणि जी बैठक झाली फार सकारात्मक झाली। आमचे एकंदर 17 मुद्दे होते। त्या 17 मुद्द्यांबद्दल माननीय ऊर्जा मंत्र्यांनी अत्यंत आश्वासक अशी भूमिका घेतली आणि त्यांनी सांगितलं की या 17 मुद्द्यांवरती रीतसर चर्चा ही लवकरच तिन्ही एमडी आणि होल्डिंगचे एमडी यांच्या समवेत घेण्यात येईल। आणि त्यातले जे 2 प्रमुख जे मुद्दे होते की पूरक भत्ता देण्याबाबत आणि त्याचबरोबर दुसरा जो मुद्दा आहे की कामगारांना एनएमआर करण्याबाबत, त्याबद्दल त्यांनी सांगितलं की आम्ही त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह आहोत। नंतरसुद्धा आम्हाला त्यांनी पुन्हा ते व्यक्त केलेलं आहे। आणि त्याचबरोबर त्यांनी हे सुद्धा आश्वासित केलेलं आहे की आंदोलनादरम्यान ज्या कंत्राटी कामगारांवरती केसेस झालेल्या आहेत त्याच्याबद्दल कृती समिती त्यांना एक निवेदन देईल आणि त्या निवेदनानुसार कुटुंबावरती आक्षेपार्ह अशी कारवाई होणार नाही। जी काय कलमं लावलेली आहेत तर त्याच्याबद्दल ते एकंदर सहानुभूतीपूर्वक निर्णय घेणार आहेत। संप मागे घेतला का? आम्ही आजपासून हा संप जो आहे तो आम्ही स्थगित केलेला आहे। तर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि काही मागण्या या खरोखरच रास्त आहे। सरकार यावर निश्चितच सकारात्मक तोडगा काढेल। कंत्राटी कर्मचाऱ्यांचं शोषण होणार नाही याबाबत देखील उपाय करू अशा शब्दात राज्याचे ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। कंत्राटी जे कर्मचारी आहेत त्यांचे काही मूलभूत प्रश्न होते, त्याच्यावर आमची चर्चा झालेली आहे। त्यातले त्यांचे काही प्रश्न जे आहेत ते अत्यंत जेन्युइन आहेत की जे निश्चितपणे सोडवले गेले पाहिजेत। ज्याच्यामध्ये विशेषतः इतके वर्ष ते काम करतायत पण त्यांना जेव्हा नियमित भरती निघते त्यावेळी त्यांना अप्लाय करता येत नाही, कारण वयाची अट त्यांच्याकरता शिथिल झालेली नाही। त्यानंतर त्यांना त्या ठिकाणी काही ॲडिशनल मार्क दिले तर त्यांना या स्पर्धेमध्ये टिकता येईल। त्यामुळे त्या संदर्भातले काही विषय आहेत आणि म्हणून लवकरच तिन्ही जे आमचे कंपन्या आहेत त्यांच्या एमडी सोबत एक बैठक ही जी काही संयुक्त कृती समिती आहे त्या समितीची आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि त्या बैठकीमध्ये याच्यावर सविस्तर चर्चा हे ते लोक करतील आणि त्यातून मग प्रत्येक गोष्टीत काय काय मार्ग आपल्याला काढता येईल तो मार्ग आपण काढणार आहोत। दोन गोष्टी यात मला महत्त्वाच्या सांगायच्या आहेत। एक की कंत्राटी कामगार जे आहेत यांच्याबद्दल शासनाचा अप्रोच हा संवेदनशीलतेचा असणार आहे, कारण शेवटी ही आपलीच मुलं आहेत आणि त्यांना देखील बऱ्याच हार्डशिपला पुढे जावं लागतं। त्यामुळे त्यांचे काही इन्शुरन्सचे विषय आहेत, काही त्यांचे मेडिक्लेमचे विषय आहेत। टप्प्याटप्प्यानं या विषयात कसा आपल्याला मार्ग काढता येईल हाही प्रयत्न आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी करणार आहोत। त्याचवेळी मी एक गोष्ट मात्र निक्षून सांगितलेली आहे की इनडिसिप्लिन, अनुशासनहीनता ही कुठल्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही। कोणी जर हिंसा करत असेल, मारामाऱ्या करत असेल, अडवणूक करत असेल तर मात्र आम्ही ते काही मान्य करणार नाही। त्यामुळे त्यांनी ज्या काही मागण्या असतील त्या न्यायपूर्ण पद्धतीनं, त्या लोकशाही पद्धतीनं मांडल्या पाहिजेत। जरूर त्याचा सकारात्मक विचार आम्ही करू हे देखील निक्षून सांगितलं।